धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद. गण झालेला आहे, गवळणीला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद. झुंजू मुंजू पहाटे साडी, चला ग सयान मथुरे जाण्याची वेळ झाली. चला ग सयान मथुरे जाण्याची वेळ झाली. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. मुंजू मुंजूही पहाट किरणा फाकली, त्रिभुवन किरणा फाकली, त्रिभुवन. मुंजू मुंजूही पहाट किरणा फाकली, त्रिभुवन किरणा फाकली, त्रिभुवन. कर सखियानो तयारी जाऊ मथुरेच्या बाजाराला, जाऊ मथुरेच्या बाजाराला. कर सखियानो तयारी जाऊ मथुरेच्या बाजाराला, जाऊ मथुरेच्या बाजाराला. जोडही न्यावा मनगाठीले ना सौभाग्य, गळ्यातले ना सौभाग्य, गळ्यात. जोडही न्यावा मनगाठीले ना सौभाग्य, गळ्यातले सौभाग्य, गळ्यात. फुगुलाविले कपाळात मोत्याची, नाकात नथ मोत्याची, नाकात नथ मोत्याची, कपाळात मोत्याची, नाकात नथ मोत्याची, नाकात. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. दही दुधाच्या घागरी जाऊ मथुरेच्या घाटाला, जाऊ मथुरेच्या घाटाला. दुधाच्या घागरी जाऊ मथुरेच्या घाटाला, जाऊ मथुरेच्या घाटाला. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. काही पहाटेच्या प्रहराला सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला डोंगराला. सप्तस्वराच्या सूर मैफिलीत तू सूर नवे छेडले, निस्वार्थी भावनेतून तू जवळी मत ओढले, आणि राधे कृष्ण हे नाव साऱ्या त्रिभुवनी पसरले. खरंच त्या कृष्णाच्या वासूच्या सुरामध्ये काही जादू आहे ना. कानाच्या वासूच्या सूर काही आहे ते माझ्या हातच नाही, पण हा काना कुठे दिसत नाही. राधे, अगं राधे, इकडे आहे, बघ ना इकडे. कान्हा, मी तर इथेच आहे, तू का दिसत नाही? हा काय तुझ्या समोरच तर आहे. बघ ना या अवतीभवती या मंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या विळकीमध्ये तुझ्या तू बदल केला आहे. तुझ्या पायातील पैजणाच्या भरीमध्ये तुझ्या तू बदल आहे. अगं राधे, तुझ्या केसातील मोहन गजऱ्याच्या सुगंधामध्ये तुझ्या तू बदल आहे. राधे, तू आतमध्ये आहे का?
तरी ते तुझ्यासोबतच तर आहे. हो का कान्हा? स्वर मुरारी लाडकारी गोपिका सावरी मोर पिसे डोई वरचे पाहुणी बावरी घरात तुझी ताल धरून नाचते मोरलीच्या स्वरावरी घरात तुझी ताल धरून नाचते मोरलीच्या प्रेमरूपी रंगात रंगायला मलाही आवडेल जेव्हा तू माझ्या सोबत असशील. सुखाच्या सागरात रडत असताना हसायला मलाही आवडेल जेव्हा तू मला समोर दिसशील. साता जन्माचं नाही माहिती पण किमान या जन्मी तरी अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या देशील. कान्हा माझ्यासाठी पुन्हा एकदा बासरी वाजवशील. चालेल. हॅलो सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे
मथुरेचा बाजार गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी निघाले असतील त्यांना अडवण्याची कामगिरी पेंद्यावर सुदामाला दिली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा. पेंद्या सुदामा आपल्या गोकुळात अमृतरूपी दैदूत नसते. तेच दैदूत गवळणी मथुरे बाजारी कवडी दराने निघतात. म्हणून मला तो बाजार बंद करायचा आहे. मग यासाठी आम्ही काय करावे? गवळे निघताच क्षणी त्याच्या दयासुदाची मान फोडून टाका. काही करा पण आजपासून मथुरेचा बाजार बंद म्हणजे बंद हा माझा हुकूम आहे. ठीक आहे देवपा, या आपण. येतो मी. अरे पेद्या, हा बोल सुद्धा देवपाने तारखेला सांगितलं की आपल्याला गरज पाहिजे. हो करायला पाहिजे. चल, चल. सरली पुनवेची चांदणी रात सोनाची नाणी झाली पाट उडईवरी गोरस माट उडईवरी गोरस माट साऊ मिळून सयानो तुडवीत साऱ्या लोकांनी भरले दिवाट साऊ मिळून सयानो तुडवीत साऱ्या लोकांनी भरले दिवाट.
हॅलो आलेलं पारदर्शक या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सतत 40 वर्ष गाजत असलेले कैलासवासी बाळकू गोविंद शिंदे व कैलासवासी यशवंत बाळकू शिंदे निर्मित श्री सिद्धेश्वर एकाच घरातील भरारी नाट्य नमन मंडळ दिवे बुद्रुक शिंदेवाडी हे घर याचकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खरोखरच या मंडळातील कलाकारांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. कारण 40 वर्ष हे नमन टिकून ठेवणं खरोखरच या कलाकारांना या नमनातील सर्व कलाकारांना शाहिरी मानाचा मुजरा, सर्व यशस्वी कलाकारांना शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे रामेश्वर कला क्रीडा मंडळ महिला मंडळ तेली तांबळवाडी याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच संजू मोहिते याचकडून राधेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. या सर्व बक्षिसात्यांचं नमन मंडळ सतशः ऋणी आहोत. धन्यवाद रक्षितजन हो, धन्यवाद. काय ग सरांनो, आल्या सरांनी बरं निघायचं म्हाताराला? हो राधे, चला बरोबर. मला घरी खूप काम आहेत बघ. मला का बाई खूप काम आहेत ग. आले तिथे मोठ्या काम आल्या तसे काय आम्ही काय घरात बसलेलेच असतो. काय तिथं सांगताय आम्हाला घरात काम असतात म्हणून. तर तुझी ती काम आणि आमची मला काही कोंबडी बिंबडी हाकायची असते. आग लागली हिच्या कोंबड्यानं आणि तोंडाला पण तिची कोंबडी लागते. आग लागली म्हणजे अगं काल आणली माहेर असणं कोंबडी. माहेर असणार कोणी ग दिला न तुला? दिलं म्हणजे माझ्या आईला. होय काय तिला माहेरच गोळाच करायला जाते सगळं. माझ्या आईन पीठ दिला, माझ्या आईन कोंबडी दिला, माझ्या आईन भाजी दिला, सगळं गोळा करायलाच जाते. बाय तिला फुटफुट डरलं नाही. जाऊ दे मला लवकर. काय झालं? कुटकुट. आणि तुझी किटकिट कधी बंद होईल? जलती नेली जलती. तुझ्याच जायला असं हाय तरी काय ग तुझ्या? बघा ती आपली इकडून तिकडे मुरतून मंगळसूत्र दाखवत राहते मला. आणि तू काय त्यातलं काही कमी आहे? लगेच लागली चालायला माझ्या. अगं तुमच्यासारखं नाही वाडी प्रमुख आहे आणि त्याच्यात मी बचत गट अध्यक्ष आहे म्हटलं दानदागिना घालायला जरा नको. वजन वाढतं त्याच्यात. काय केलंच नाही एवढं. केलं काय म्हणजे? अगं बचत गट अध्यक्ष आहे. अगं बचत गटाची प्रमुख मी आहे. सगळ्या आता मिटिंगला सगळ्या जणींना बोलवायला मीच जाते. भेटतं ना तुला तेवढं. जळतेस माझ्यावर आता. आता तू नाही जळत काय ग माझ्यावर? आणि मी काय म्हणते गेल्या हप्त्याचे पैसे राहिले ते कधी भरतेस तू? माझा काही पगार नाही झाला. काय नवऱ्याने दिला ना. नवऱ्याने दिला नाही आणि म्हणजे पगार नाही झालाय म्हणून कामाला नाही. मी 10 वाजता उठते, 10 वाजता होते सकाळ, 12 वाजता पिणार चाय आणि संध्याकाळी 5 वाजता सकाळचं जेवण खाणार. आता माझं नवीन लग्न झालंय ना. काय तिथं म्हणे नवीन लग्न झालंय म्हणून. अगं पण तिकडे ये बघू काय तिथं लोक होते. पाणी लावलेलं. हे बघ अस्सल सोनं आहे, अस्सल सोनं. जलते. अगं तिला झालंय तरी काय कुठं आणली उगाच शोधून हिला? तू आहेस तशी तर ती तुला बोलणारच. तू पण त्यातली म्हणे मी नाही त्यातली कडीला वाटते. ए राधे, तिला सांगून ठेवा माझ्या वाटेला जाऊ नकोस. अगं तुझ्या वाटेला कोण जाईल? चिरडून मोरण. ए राधाबाई, तिला सांगून ठेव तिला धरतेच मी. कोणाला मारतेस का? तुला. गप ना, आपण इथे जमलोय कशासाठी? तुम्ही करताय काय? बाजारला जायचंय की नाही? अगं मी ऐकून घेते म्हणून काय पण काय का बोलतात काय मला? अगं आज पूजा होती जेवायला सगळे जणी पुढं. तुला झालं काय? माझी कोंबडी वाट बघते. अगं तुझी कोंबडी बघू दे, हिचं बघू दे आधीच मला. अगं काय म्हणजे काय? जेवायला सगळे जणी असत्या आणि भांडी घासायला मी एकटी. आली मोठी काम करणारी मी नाही त्यातली कडल्यावरती. माझ्यासारखं डबल म्हणतो. डबल ढोलकी कुठची? राधे, हिला सांगून ठेवा. आता गप ना छत्रा, आधीच बाजारात जायला आपल्याकडे पोरी नाही. अगं ती अगं राधे, हिचं कसं आहे माहिती काय? मोठं घर पोकळवाचा, वारा जाई बचावाचा. वारा आला की उडशील. सांभाळून येतं वासा मोडल. तू करीन काय करायचं ते तुझं तू बघ. काय तिथं मुरटते पण मी म्हणते एवढी मुरटते तरी कशाला? माझं नवीन लग्न झालंय ना म्हणून. काय तिथं म्हणे माझं नवीन लग्न झालंय. तिचं कसं आहे माहितीये का? तीच निराट पुरण तरी मी पाळणार ना.
ते मी माझं मी बघेन. पाळणा हलवायचा की काय करायचं तो तू नको सांगूस मला. मला काय करायचं आपलं एका दिवसाचं जेवण भेटल म्हणून म्हटलं तू तेच बस. आहेर नाही देत आणि अशीच येते फुकट खायला. तिला बारशात कुणी अयर घातला माझा कधी होत लावला नी आता लग्नाचं म्हणते लग्नाचं. अगं लग्नात तुला अयर द्यायला एवढं 3-4 दिवस करवली म्हणून ठेवलेली मला एवढं दिवस मोडायला काय मला काय फुल लागलंय काय दिलं मला लग्नात तुमचं झालं काय ग? माझी कोंबडी वाट बघते. अगं ती कोंबडी मारून आहे कोंबडीने हितकीचा लाड केलं हो ना, तुला काय सांगू, मागच्या महिन्यात कोंबडा आणला आणि तर तात्याकडे गेला. तात्याकडे गेला, आता काही यायचं नाही. तात्याकडे आला, त्याचा मुंबईचा पोरगा आणि तात्याच्या पोरग्या कोंबडा घेतला. नाही सोडा ना. तात्यात पकडला. तात्याला म्हटलं तात्या सोडा ना. तात्या काही सोडच ना. तात्या म्हटलं तात्या सोडा ना. तात्या काही सोडत ना. काय कुठं झालं भेटला की मला मेरा तात्याचा पोरगा चांगला कापूस खाल्ला माझा कोंबडा. काय म्हणते आता बाजारात निघूया. खूप उशीर होतोय ग. अगं हो की ग निघूया. चल जा. आता हिला विचार काय कर सुंदरा, तुला माहितीये? नाही ग राधे तुला सांगितलं ना मी माझं नवीन लग्न झालंय. होय होय होय. बरं राहू दे. चंद्रा, तुला तरी माहितीये? मला कुठे टाइम असतोय ह्या वाडीच्या व्यापातनं त्याच्यात माझ्या घरात आणि अगं नवरा जातो कामाला त्यासनी द्यायला लागतो डबा नकावडी माझी 2 पोरं आणि त्याच्यात माझी सासू सासरे जागेवर आग लागली तिच्या तोंडाला कधी नाही ती एकदा सकाळी जे उठल ना तोंड चालू करेल संध्याकाळची बंद नाही करणार मी चंद्रा, नशीब काढलंस ना तू. म्हटलं नशीब कुठल्या साडेसाठी माझ्या मागणं लागले काय माहिती आणि म्हणे नशीब काढलंय म्हणून. बरं राहू दे. मीरा, तुला तरी माहितीये? मला अगं तिथं जाताना चुकते बघ. मला वाटतं माहिती. तसंच असणार हिला गल्ली गवळ विचार लगेच सांगेल का? तुला लय 17 वाटा माहिती? म्हणजे काय वाडीत पण मी तेच फिरतो. नाही गं नाना, तुला तरी माहितीये? नाही राहते मला तर मुळीच माहित नाही. बरं मी काय म्हणते, ती वर्षातली मावशी दररोज जाते बाजाराला. तिला हाक मारूया. बाई तुझी अगदी. अगं हळू आवाजात ऐकलं ना तुझं कधी खेळीला कशाला? अगं आता रे आता बाजाराची वाट कोणाला माहिती नाही, मग तिला समाज द्यावा लागेल ना. ते पण बरोबर आहे घरात पण तिला आवाज देणार तरी कोण मी फाटक्या तोंडाची जरा कुठं काय बोलली तिला काही भांडायला येते. मी आवाज देऊ? हे बघू तुझी लाडकीला तूच देस आवाज. बरं मी आवाज देते. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. का म्हणता राधाबाई? अगं मावशी येतेस ना? अगं त्याचं की नाही माझ्या वाड्यावरती ना खूप गिराईकांच्या रांगा लागलेत पण त्यांना भागवते आणि मग तुझ्याकडे येते. बरं ठीक आहे, तू ये, आम्ही वाट बघतोय. हाक मारी राधा साग म्हाताऱ्या मावशीला हाक मारी राधा साग म्हाताऱ्या मावशीला आले आले ग राधाबाई आवडोनी पसारा आले आले ग राधाबाई आवडोनी पसारा हाक मारी राधा म्हाताऱ्या मावशीला हाक मारी राधा म्हाताऱ्या मावशीला आले आले ग राधा
अगं मावशी उठकी का अगं थांब तिला जाऊन घेऊन दे जरा थांबा की अगं दमली एवढं घाट चढली असणार ती अगं थांबून कसं चाललंय आणि त्याचा उशीर झालाय अगं मावशी मग अशी काय ग म्हणालीस तू काहीतरी गिराईक रांगा लागल्यात म्हणून म्हणालीस बघ फार मोठी कहाणी आहे बघ. अगं ती का कसली अगं माझ्या वाड्यावरती खूप गिरायकांच्या रांगा लागतात बघ. अगं तीच म्हणते कसली गिरायक आणि ते पण मी म्हणते धंदा काय असणार म्हटल्यावर तो धंदा मला माहिती नाही का सगळं मी धंदाच करते. अगं मावशी धंदा करतेस खरं आहे पण तुला त्रास नाही काय अगं लय त्रास होतो बघ. कधी छोटं गिरायक लागतं तर कधी मोठं गिरायक लागतं बघ. काय म्हणाली अगं कधी छोटं गिरायक लागतं तर कधी मोठं गिरायक लागतं बघ. असं होय आणि त्या रांगेमध्ये आहे ना लहू दीपक हे सर्व त्या रांगेमध्येच होते. मला मोठा दे मला छोटा दे मला मोठा दे मला छोटा दे असे करत होते बघ. मग तू काय केलं काय त्यांना दिलं काय पाहिजे ते. अगं पण काय पाहिजे ते अगं मेलीस आता कसं तर लग्नाची सर्व तयारी चालू आहे. त्यामध्ये आहे ना हलत काढण्याची या लहूला आणि यांच्याकडे सर्व कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. होय काय हा त्यामुळे मी धंदाच केलाय. आता कसला? अगं हलत काढण्याची सगळी तयारी यांच्याकडे असते ना हा मग माझा कोंबड्यांचा धंदा आहे बघ. आग लागली तुझ्या तोंडाला मागा त्यांना इकडून तिकडं मुद्द्यावर काही येच ना अगं मुद्द्यावर म्हटलं मुद्द्यावर. हा असू दे धंदा करते तर धंदा कर मी काय म्हणते आणि तुला कारभाऱ्याने पाठवला ना बरं आधी मग का नाही पाठवणार कारभाराला पाठवला कुणाकडं आणि मी इकडे आली बघ. तेव्हा आता मग अशी त्या हायवे वरला असा करीत ये. अगं हे चंद्रा काय ग मी कशी दिसते करीना कपूर सारखी दिसते ना. काय म्हणी करीना कपूर अगं मेकअप काढ मग शक्ती कपूर सारखी दिसते. या साऱ्या पब्लिक मध्ये आहे ना मला 420 चा करंट येतो बघ. काय म्हणाली 420 चा करंट. मग इकडे काय करते तिकडे एमसीबीचा मेली सेवी सुद्धा तो दीपक बिपत आहे ना असं जिबल्या चाटतो बघ मला बघून. मग का काय एवढं काय तुझ्यावर काय खुश झाली तू काय मग माझा बालपणीचा मित्र आहे तो. होय काय मग? तेव्हा तो आता ही नवी कोण नवी काय नवी जुनीच आहे ती जुनी आहे. मग नीट बघ तिला नीट बघ बघ कशी मुराटते अगं यो मला एवढं घाई गडबडीने बोलवण्याचे कारण तरी कोणते. ते बाई मला काय माहिती तू रागेला विचार तू काढशी इथं. आम्ही गवळ्याच्या पोरी ठरलं मथुराच्या म्हातारी जायचं म्हणून तुला आवाज दिला आणि रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवलं ग मग बाजारी जायचं खरं पण घेतलं का घेतलं का सांगायला नको. मी काय म्हणते हॅलो आलेलं पारितोषिक ध्रुव दीपक विभुते आमच्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मावशीला सुंदर असं नाव घ्यायचं आहे ध्रुव. सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. का दोन्हीला काय झालं धोनी तेव्हा नव्हता. सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि दीपकरावांचं नाव घेते इथे बसलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा मान राखून. त्याचप्रमाणे यश राऊत दिवा रिटर्न खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मावशीना यश राऊत यांचं नाव घ्यायचंय. समोर होता वाडा त्यांना पहिला ऐक तरी आधी. पण लांडग्याला काय झालं याला वाघच बोलतेस तू अगं वाघ नाही त्या वाघान मेल्यानं माझी कोंबडी नेला माहितीये मला सुद्धा तिथे कोंबड्याच चाललंय. नाहीतर काय तो कोंबडा आता बाजूला ठेवशी दाखवून ठेव. समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा. समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा आणि यशरावांचं नाव घेते मी त्यांची अर्ची आणि यशराव माझे परशा. त्याचप्रमाणे आमचे गुरुजी श्री संतोष बापू यादव याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले. तरी वालसाई भरारी नाट्यनमन मंडळ आभार हो. धन्यवाद ऋषिकव धन्यवाद. काय झालं मग अगं हिची लेक भेटली होती मला धाकटी कुठं मी कपडे धुवायला गेले आणि बाय होतं तिथं नदी काठावर होय काय रडत होतं का ग आणि आता मावशी मला काय होत नाही एवढं पोरग तिला होत नाही तर काय बाय झालं
आम्ही दोघी बहिणी तर मावशी म्हणते. म्हणते मावशी तुला सांगते पण कोणाला सांगू नको. काय सांगितलं तुला? तिचं बाहेरला पुढे होतं. कोणा सांगितलं? कोण? बाजूला देवरूप ना तू. अगं देवरुखातला कोणता? कोलेवाडीतला. कोण कोलेवाडीतला? अगं त्या पोराचं काही नाव नाही माहिती पण काल असा दिसतोय. सर्व नुसता काल आणि डोलं नुसतं झक. तू बरं लोकांच्या पाऱ्यावर राहिले. आणि म्हणी काय मला म्हणी समजा गावातल्या पोरांची लग्न झाली. असं म्हणी? एका वर्षात त्यांना पोरा झाली. समजा गावातल्या पोरांची लग्न झाली. एका वर्षात त्यांना पोरा झाली. आता मला काय बघवत नाही. आता मला काय बघवत नाही. मावशी कर माझ्या लग्नाची अगं तुझं डोकं असेल सांगितलं. तर माझ्या लेकीचं तुला कोण सांगणार? तुझ्या लेकीनच माझ्याजवळ सांगितलं. अगं तुझंच पहिले लफडं असेल ते. मावशी देवरुखात नाहीये. होय? जवळ नाही दिलेली आहे तिला मालवणात दिली. दादाबाई बाजारी जायचं खरं पण नेसलं काय ते सांगायला पाहिजे ना. अगं मावशी अगं नेसलं काय म्हणजे नेसून काय नेसणार? शाल नेसणार. मला माहितीये काय नेसलंय ते. सांगू? मावशीचं नाव आहे की नाही शांता. मावशीचं नाव आहे की नाही शांता. आणि मावशी घालून आली रेशनवाल्याचा कोणता. अगं माझ्या नवऱ्याने चांगलं चालू घेतलं कोणता काय आता सगळ्यांनो आपल्याला बाजाराची वाट नाही माहिती. आता तिला घेऊन जाते तिला पण तुम्ही असं बोलताय. बाजारात जायचंय की नाही? अगं हो की ग. विचार तिला काय ते विचारायचं ते. बरं निघूया मावशी. अगं विक्रीला काय घेतलं सांगायला नको का? अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी घेऊन घेऊन काय घेणार? कोणी दही घेतलं, कोणी ताक घेतलं, कोणी लोणी घेतलं, तर कोणी खवा घेतला. मी काय नाही घेतलं. हा? राजू, तुझा फक्त कोंबडा आहे तो झाकून दे. चल. तर मावशी निघूया. हवं आणि पारदर्शी संजोग मोहिते यांच्याकडून राधेनं नाव घ्यायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. संजोग मोहिते राधेनं नाव घ्यायचं आहे. संजोग मोहिते यांचं. चाफ्याच्या फुलाला वास नाही, मनात प्रेमाची आस नाही. चाफ्याच्या फुलाला वास नाही, मनात प्रेमाची आस नाही. माझ्यावर प्रेम करणं तर सोडा, माझ्यावर लाईन मारणं तुमच्यासारख्याचा घास नाही. त्याचप्रमाणे दिगंबर विभूते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. दिगंबर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. दिगंबर नावाचे नाव घेते मी त्यांचीच लवर. अगं मावशी आम्हा सर्वांना विचारलं पण तू काय घेतलंस हे कोण सांगणार? अगं मी म्हातारी बाई मी काय घेणार? तरी पण साक्षी आहे का? माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही. मग काय माझ्या असं? हा? माझ्या नवऱ्याची इथेच असणार ना. हॅलो त्याचप्रमाणे बाबूशेठ विभूत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं सुंदर असं नाव घ्यायचं आहे. बाबूशेठ विभूते. हांड्यावर अंडे 7 त्यावर ठेवली परात. हांड्यावर अंडे 7 त्यावर ठेवली परात.
परातीत होते कापे गरे, परातीत होते कापे गरे. बाबूरावांचं नाव घेते, मला मेलं नांदू दिल तेव्हा खरे. अगं मावशी तू काय घेतलं ते सांगायचं राहिलं की. अगं मेली, ऐकलंच नाही का? अगं नाही ऐकलं मी. तुम्ही ऐकलात का गं? बघ माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही आणि माझ्या माठात बघ मी घेतलंय दही. मावशी सांभाळून नाही तर इकडली पोरांनाच आवड आहे तुझं दहीचं आठवण बघ. चला निघूया. एवढा मोठा घाट चढायचा, मग एखादं गाणं नको का व्हायला? अगं मी काय म्हणते मावशी तू घे एखादं गाणं. तर म्हातारीला कुठले यायचं? अगं चंद्र, असं म्हणतेस मावशी, मी गाणं म्हणते पण माझ्या मागून हिराला म्हणायला सांग की ग. जरा मोठे बोल. म्हणतेस ना गं. अगं हो, तयार आहेस ना तू? पदर अगदी खोचून घे चांगलं बघ. घेतला. घेतलास? सुरुवात करू? हा कर कर. ताडी माडाच्या हिरव्या पाटी, ताडी माडाच्या हिरव्या पाटी. ताडी माडाच्या ताडमाडाच्या हिरव्या पाटी, ताडमाडाच्या हिरव्या पाटी. आमची मावशी पत्रव्यासाठी, आमची मावशी पत्रव्यासाठी. इकडे महाप्रसाद होता, त्याच्या पत्रावर काढलं मी. मेलीस की म्हणणार? हा? मावशीला पत्रावल्या जाऊची? मग तू मावशी बोटात काढते. मावशी आता तुझ्या एखादा राहू दे मावशी मीच घेते.
आलेला पारदर्शक मंजेरी विभूते हिसकडून गौरवण्यासाठी 100 रुपयाचा पारदर्शक आला आहे. श्री वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ उजरे खुर्द देवरूख या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही नमन मंडळ सतशः ऋणी आहोत. धन्यवाद रक्षजन हो, धन्यवाद. अरे पेद्या देव काही कामगिरी राहिली पाहिजे ना. बाई तू विसरलास 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा नाटमाट करून मंत्रीच्या बाजारात चाललाय बघ. त्यांना अडवायचं आपल्याला तुला जमणार नाही, मला काही जमणार नाही. या कामगारांना कोणता मित्र आहे काय? बाबू करशील काय रे काम? नाही तुझ्याकडून मुलगी जाय. अरे आपण एवढं चांगलं असतं नाही तर माकडे काम करील. अरे पाकडी लोक काम करतात चांगली. अरे ए भाकडे अरे तायले ताय तुझं मग काय? अरे लवकर ये. अरे तत्याला अरे दैदूत काय ना. कामू काय व्हायच्या लहानाला तोडले, तिला घेऊन येतो घेऊन. अरे ये लवकर ये. ये तांबू तू आला रे आला पेंड्याला, आला रे गोकुळी, आला रे आला पेंड्याला, आला रे गोकुळी. वाकड्या पाकड्याने बोलाविली यावे लवकरी हो, वाकड्या पाकड्याने बोलाविली यावे लवकरी हो. आला रे आला पेंड्याला, आला रे गोकुळी, आला रे आला पेंड्याला, आला रे गोकुळी. वाकड्या पाकड्याने बोलाविली यावे लवकरी हो, वाकड्या पाकड्याने बोलाविली
आले बोलत हे वाकड्या तुला यायला एवढा उशीर झाला ना. हा. काय सांगू ते तुला काय काय अरे काय झालं ते सांग. अरे माझं मोठं नुकसान झालंय अरे मोठं झालंय आई शपथ ते कसलं अरे माझा पावसानं वाला झाला कशा पावसा लोकल लोक गेले काय होता. अरे वीज पडली असेल. अरे माझा पावसानं वाला झाला पावसात कसं झालं. म्हणजे मी गेलो काका जेवण तुझं नुकसान काय झालं. माझा पोल तो पोल पिंट्या हा हा? हा माहितीये काय माहिती आहे. हा काय आपल्या शेताला काय? बोलं बघा शाळेत गेली ना नाही गेलाय. याला बोलावलं का जेव्हा आली नाही ना माझा बालका बोल पिंट्या हा. लय आगाव बोलता अगदी माझ्यावर गेला. तुझ्यावर गेलाय. तुझी पोरगा कोणता हा, तुझा ना. ते गुलाबर काय केला काय केला. एकला पाऊस हा कुठला पाऊस दिवाळीतला. आणि देव वाड्यात लावला अरे माझी 25 गुला जखमी आहेत की नाही रे काय शपथ हे सगळं राहू दे. देव पण तुला काम तो सगळं लाव दे त्याला कांदा दिला तुम्ही हो काय नाही तुला काय आहे हा. तुम्ही हो काय नाही हा. मला इथं हा. कशाला बोलवलं हे, याला काय बोलवलं काय. बोलवलं बोलवलं तुला हलवा ना आम्ही गेलेलो. तुला आम्ही बोलवलंय. हा. देव पण तुला कामगिरी सांगितले बघ. म्हणजे आपल्या अप्पानी हा. दिले कोणती 16 शस्त्र काय 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 16 शस्त्र बोला त्यातलं 360 गोपिकांचा मेळा. त्याचा कोण मेला अरे मेळा नाही, जमाव जमाव. हा. हा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललेत बघ. तात्पर्य चालले अरे शिंगार शिंगार करून नटून टटून. अरे पण मी काय म्हणतो हा. अरे त्या हवले काय अरे आपण त्यांच्या पुढे आलोय. हा. आपण इथे डबा धरून बसूया. अरे हे हा. मी काय म्हणतो हा. सकाळी झालंय हा. आता हवले वाटत नाही आहे. काय? अरे तुला डबा धरून बसायला तसं नव्हय. अरे लपून बसूया. गवळणी पाठवून येत आहे. लपून बसूया. हो कुठं लपूया हॅलो आले ना पारितोषिक आमचे मृदुंगमणी अवधूत शिंदे यासाठी शरद जाधव यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. त्याचप्रमाणे शर्वरी तन्वी व श्रेया यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि वास्तविक फरारी नाट्यनगर मंडळ आभारी हो. धन्यवाद दर्शको धन्यवाद. टाकीन कानपणाकडे फोडून छाप मी आला दाखवून गवलनी काय हा सगळं मिशीवाला गवलनी तू बघत नाही, याला दाखवायला पाहिजे. हे माझ्या काठीचं टोक आहे ना. काय 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 हे माझ्या काठीचं टोक आहे ना. आई चप्पल कानपणाकडे फोडून छाप पाटला काय मारतो लोणी घ्या लोणी काय झालं रे? वीस घ्या पुढं आहे. फुलं मागे नको मारताय हत्तो काय चिकनाला तुला कानपणा गवळण टाकतो बघ. ह्या काठीच्या टोकाकडे बघ. कुठल्या भागाकडे बघू काय झालं याला बॉडी काठीमध्ये फिरल हा. तशी तुझी नजर फिरव. आता आहे हा. का मग तुझी फिरवतो आप काय दिसतो हा ये
काय झालं तुझ्या झालं काय हा. मला थकल्या गावलं नाही हा. नुसत्या पांड्या पांड्या अरे त्या गवल्याच्या पोरी हा. हातात दही लोणी हा. म्हणून त्या पांढऱ्या काय मला सांगणार हो? हा? हो गोकुळच्या हवल्याच्या होली हा. हैदूत होली हातात हा. म्हणून त्या फांदऱ्या होय. तुम्ही दोघे पोरका खाता? अरे आपण मुलांच्या पाठवून रानामध्ये फिरतो ना उन्हातून म्हणजे काय आपण तसे. बरोबर हा. माझा करायचं काय आहे अरे त्यांच्यात आहे ना एक शाळेची मावशी आहे बघ मग तुझ्या आईची होय, होय, बहीण माझ्या आईची. माझ्या तुझ्या आईची काय? बहीण पण आली. हा तिला जाऊन म्हण, काय म्हणू अगं हे मावशी काय 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 अगं हे मावशी अगं हे मावशी अगं ये नव अगं हे नव्हतं. वांदा करीन ती. त्याच्यात कशी आहे अगं हे मावशी अगं हे मावशी आली ना कुठून आलेली कुठून आणि जाणार कुठं मला माहितीये तुला कसं माहिती सगळं मला माहितीये मग आई चप्पल कसं काय तुला नाही माहिती मला नाही माहिती तूच त्या जिंदगीवर मी आला तुला माहितीये काय मला पण नाही. त्या काल सांगूला अरे तुझं आली नाही माहिती नाही. मला आपल्या टेम्पोत जायचं एवढं वेगळं आणि इथं गेलो वेगळं आहे. मग तर मग यायला हवं मग तर मग येऊ आलो तर मग अरे जा निघालो आपण निघ मग काम थांब तर मग येऊ अरे माहिती माझा दांडका थोड तर याला ही माल लागली काय म्हणाला अरे तुझ्या म्हशीसारखी मागच्या म्हशीसारखी तुझ्या अंगावर येणार नाही अगं हे मावशी पण मावशी मावशी म्हशी म्हटल्यावर तुझ्या अंगावर धाव येणार मग तेवढं कळून येत आलं करू नव अरे देवपाट तुला ऐकून घ्या सांगते त्या मावशीच्या अर्ध्या साडीत आहे ना कापड घेऊन आणतो शर्ट तुम्ही काय आजूबाजूच्या हॅलो आलेलं पारितोषिक राजवीर रुपेश विभुते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक त्याचप्रमाणे महेश उदय यादव यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक त्याचप्रमाणे विक्रांत यादव उर्फ विकी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले श्री वागसाई भरारी नाट्यनाट्य मंडळ आभार धन्यवाद ऋषी धन्यवाद. आता करायचं काय आहे मावशीला विचार हा आलेली कुठून जाणार कुठे एवढंच ना. हा, एवढं. मग पत्कर करतो काय म्हणशील मावशी हा मावशी हा अगे मावशी अगाशी बोला ये काय गेलं घालायचं? त्याला तुला मी बोलायला. अगे मावशी बोल काय ते कामाचं बोल ना बोलतोय ना हो मी हालीला ग हुतोल आणि हग हाणाला ग हुता अगं काय म्हणाला हानी ना म्हणून आणि हानी हानी बोलला आणि बोलला बोलला आणि तुझ्या आईच्या भावाला तिला कानपूर नाही बोलला आता नीट बघ मला सांगतो ए मावशे तुम्ही हालिल्या म्हणजे हालिला हालिल्या हुतोल आणि हानाल 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 हुता
हत्यात काही वेळा काम अगं ऐका डोकं तू जाणार मथुरेला बघ समजलं मग हा? काय समजलं? मग काय मग यांच्याकडे उभं करतात. तुला काय समजलं का? समजलं? काय समजलं मला? तो मग काय म्हणतात मग समजलं म्हणतो मग काय म्हणू? हे, काय म्हणता आली गोखल्यात ना जायची मुद्दीच्या मालावर मथुरेच्या बाजाराला बघ कुठं बघू तुझं बघच याच्याबरोबर काय मावशी गेला कांचालीला त्याचा तू झालेला आहे मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही जाता येणार राहणार नाही ए म्हातारे काय वेळा 5 वेळा मुलात तास मग बोलाय मग ऐका बाई अगे नावचे तुला मजूर येता थकाला आता फडफड झालाय सरळ काय तर सांग इकडे पुढे दे मावशी मजूर येता थकाला आता फडफडी झालाय फडफडी एवढं पण आतमध्ये जेवढे पाय आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ बघ दुसऱ्या मागाला बैल ना उभा केला बिना शिंगावाला दुसऱ्या मार्गाने जाऊ तिसऱ्या मार्गाने जाऊ बाबा आमचं बुधगाव नाही बापय हा बुजगाव ना हा. तू काय मेरा केळ ना बोलला तुम्ही लोक आता काय करायला तू पहिला काय लांब लांब का तू तुझ्या सांग जाता येणार नाही तुला काय हात लावाय नाही माझी ना तुझ्याकडची मैत्रीण आहे मग तेव्हा तुला लांब 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 पोरीला माहिती नाही आहे. छुपालू लुटू माय छुपा लुटू हो आता काय करायचं ये मला सांग तुला सांग जाता येणार नाही जाता येणार नाही मथुरेच्या बाजारी सांग ए म्हाताले मावशी मग तुझ्या बाजूला तो जाता येणार नाही तुम्हाला म्हणतात तरी कोण झालं इथं वाचवलं येतं हा मगाच आता एवढं सगळं नियमत गाणं झालंय हा तरी हिनं मला ओळखला नाही कसं काय नाही ओळखला सगळं घालवला मावशी हे मावशे ऐकतेस ना ऐकते मावशे अगं मी अगं वर गेलं अगं वर गेलं यांच्या आईच्या गोड्याला होती खाली काय वरती गेलं वरती गेलं मला काही समजलं नाही परत एकदा दाखव काय ते. अगं मी दाखलं भाई म्हणा मी म्हणते काढत. काढत तुला बघायचं आमच्या चंद्राला बघायचंच आहे आई चप्पत नंतर काय वेगळं आलं तर मला सांगायचं ना तू पात्र टेकूला हलका ऐका ना मावचे ऐके ऐक परत वर गेलं परत वर गेलं अरे मेला तू कोण चिंग चपाक डमडम चिंग चपाक दबदब आई आईला गोदमदम अगं चिंग चपाक डमडम हा बरोबर चिंग हा टपाक आणि हा डमडम हे बघे तसं नवं कथा चिंगला थांबे मुत्ता थांबे आणि येणं गोपाला येणं म्हणजे मावशी तिकडचे आई आई इडली सांबर वाटाले चटणी वली का चुकली आमच्याकडे तर ती भडबडीत आहे हे सगळं राहू दे. माझं एखादं नाव आहे. काय आधी तू घे. मी फट वय 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 नमन कसं नाव घेतली हा. टाकून खाण्याला का आणि उघडून पिण्याला का घे. पाहिजे? खायचं. बघा घेते हा घे लक्ष ठेव तिकला काय बघता मी निकला तुझ्याकडे मी सांगतो होतो. खोक्यावर खोका कोण बघा बघा कोणा बोलते घेऊ का नको घेऊ का नको आता घे खोक्यावर खोका खोक्यावर खोका अरे पाकड्या मी तुझी मांजर आणि तू माझा बोका तुला बोका म्हणाली बघ आता मला थांबा. तुला काय म्हणाली बघ. देव सांगा आता मला पण द्या. हा, कसं कशी कसं घेऊ कसं कशी तू सांग. चाटून खाण्यासारखं उचलून पिण्यासारखं तिनं नाही खाल्ला हा. भरवायचा बघा हे म्हातारे सिमोला ये
हा मग ऐका शुरू करेगा शुरू कर ए बाबा सब केलेगा अभी नहीं बाकी सब कुछ केलेगा शुरू केलेगा ऐकतेस ना ऐकते तुझ्या लक्ष दे मावशे तोंडाला काय बघता तुम्ही याला कानं नाही तू मावशे अगं थंडाच्या पायरीवर चिंपट ठेवतो वाकून अगं फुलं माझ्या आहे थांब झाला मावशे अगं थंडाच्या पायरीवर चिंपट ठेवतो वाकून अरे मावशे तुझं नाव घेतो दोन डुबुडुबुक टाकून आता बोलू मावशे मला लोका म्हणते काय बाजारला जाता येणार नाही सांग जा तुला बाजारला जाता येणार नाही बाजारला जाता येणार नाही अजिबात नाही तुमच्याकडे कायदा वगैरे काय आहे का नाही तुला काय कायदा आहे आपली ओळख कायदा काय तसं नाही रे आधार कार्ड पॅन कार्ड हे काय म्हणता काय चंद्रपुली पॅन कार्ड नाही नाही माझा मी खाता मोठी पंचायत आहे याला मी मला मला मोकळं अरे इकडे सांगते नको नको तू मला घेऊन मला लय भीती होते अरे मी काय म्हणते ज्याला कुत्र्यानी बुचकरला नाही की ह्याला कुत्र्यांना बुचकरला हा कोणा माहितीये कोण आमच्याकडे चंद्र्या मालुती आहे चंद्र्या मालुती तरी बरं नाव आहे चांगलंच त्याचं असू दे तुला काय करायचं आहे असू दे तर असू दे फायदा आहे तुला कायदा म्हणजे आपली ओळख सांगायची हाय म्हणून सांग ए भाऊचे तुला फायदे आहे मग सांग हॅलो आलेलं पारदर्शक आयुष सचिन विभुते आयुष सचिन विभुते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच दिगंबर उर्फ देगू मामा दिगंबर उर्फ देगू सानेवरचे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं. दिगंबर समोरच्या मैदानात खेळत होते मी क्रिकेट. का बदल करायचं कोणत्या माझी काय दिगंबर दिगंबर समोरच्या मैदानात खेळत होते मी क्रिकेट आणि दिगंबर रावांचं नाव घेते मी, त्यांची उडवली विकेट. त्याचप्रमाणे विजय घाणेकर दीपक विभूते यांच्याकडून आमच्या राधेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नमन मंडळ त्याचे सतशः ऋणी आहोत. धन्यवाद. तुम्ही गोकुळच्या गवळ्याच्या पोरी जाऊ नका ग तुम्ही बाजारी. हुकुम देवाचा रस्ता बंद करण्याचा
जिंकले हा काय तर सांगतो काका तुला सांगायचंय आपल्या कायद्यानं हा देवाच्या हुकमानं तुला इथं बसावंच लागेल. अच्छा हा ए म्हाताले कशी बोलू त्या सगळ्या पोरी का कोणत्या हा? माझ्या. काय एकावर एक अशा मला 7 पोरी आहेत बघ. काय म्हणतात तुम्ही काय हा? तुला एकावर एक 7 पोरी हा. मग ती खालची चिमाली नसेल मी आला ते चिमालाला काय भाकऱ्यांच्या घड्या आहेत की काय? मग बागेत खाल्या मागते आणि कपाटात ठेवतो तू आलास. काय ते कामाचं बोल, मला बाजारी जायला उशीर होतोय बघ. तुला बाजारी जाता येणार नाही आमच्या हुकमानच मैदा पाठावत लागल अगं पोरी तू त्यांच्या उपमान नाही तर आपण दमल्या म्हणून बसूया. ए वाटाले आम्ही सांगूतच आपली पाडलायची नाही आणि कुठं आमची कर आम्ही सांगूतच काय बोलतो? ए, वाकड्या, आपलं काम झाली नाही. हा, आपण ते उपमान पाठवून देऊ. मथुरे बाजारी जाऊ नको. आम्हा सर्व गोपिकांना मिळून मथुरेच्या बाजारी जाऊ दे. गोपिकानो, आपल्या गोकुळात अमृतरूपी दैदूत बनले. तेच दैदूत तुम्ही मथुरे बाजारी कवडीमोल दराने विकतात. ते दैत्य माजले म्हणून मला हा बाजार बंद करायचा आहे. तुम्ही कोणत्या अधिकाराने बोलत आहे? ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर धर्म माजला आहे त्या त्यावेळी धर्माच्या रक्षणार्थ मला या पृथ्वीवर वेगवेगळे अवतार धारण करून यावं लागलं आहे. कान्हा, आम्हाला तुझ्या अवतार्याचा विसर पडला आहे. अदवीचा नाश करून धर्माच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो आणि प्रत्येक वेळी यदा यदा हि धर्मांस्य ग्लानेन भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मविश्रामः परित्राणाय साधूना अविष्णाय दुष्करीना असे म्हणत या पृथ्वीच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो.
धन्यवाद ऋषी